दाल तडक्यासाठी आपण कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची कापून घेतली आहे व ते परतायला ठेवले आहे। आता त्यामध्ये आपण हळद घालून घेऊया व चवीप्रमाणे तिखट, लाल तिखट जेवढ्या प्रमाणात तुम्हाला लागतं तेवढ्या प्रमाणात आपण ते घालून घेऊया व त्यानंतर मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया व त्यामध्ये परत कुठलाही एखादा मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घालून घेऊया व मिश्रण व्यवस्थित असं परतून घेऊया। मिश्रण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं। मीठही अगदी तुमच्या चवीप्रमाणे जेवढं तुम्ही वापरता तेवढं घालून घ्यायचं। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये डाळीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया। गरम पाण्याने काय होतं, डाळीला छान असा तवंग येतो। तवंग म्हणजे तर्री व त्यामुळे डाळ दिसायलाही खूप छान दिसते। अशा पद्धतीने पाणी ठेवलं की आपण पुन्हा एकदा आपलं मिश्रण परतून घेऊया व त्या मिश्रणामध्ये आता आपण थोडीशी चिरलेली गावरान कोथिंबीर घालून घेऊया। काय होतं, गावरान कोथिंबीरीने भाजीचा वास खूप छान येतो व भाजी चवीलाही खूप छान लागते। आता कोथिंबीर घातल्यानंतर आपलं मिश्रण आपण परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊया। मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं, त्याला थोडासा वेळ द्यायचा। त्यानंतर यामध्ये आपण आता आल्या लसणाची चवीप्रमाणे पेस्ट घालून घेऊया। मी पुन्हा एकदा म्हणेन, चवीप्रमाणे पेस्ट घालूया। काही ठिकाणी आलं लसूण खूप कमी प्रमाणात खातात, त्यामुळे चवीप्रमाणे असं मी म्हणते। त्यानंतर आता आपण शिजवलेली जी मुगाची डाळ आहे ती डाळ आपण या मिश्रणात हळूहळू हटून घेतलेली शिजवलेली मुगाची डाळ आपण आता या आपल्या मिश्रणामध्ये मसाल्यामध्ये घालून घेऊया व ही डाळ आता आपण व्यवस्थित अशी ह्या मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहे। आपण पातेल्यात गरम करायला ठेवलेलं पाणी थोडंसं वापरून आता आपण यामध्ये घालून हे हळूहळू व्यवस्थित असं हलवून घेऊया। तुम्ही पाहू शकता, गरम पाणी टाकल्यास थोडंसं तेल तुम्हाला दिसू लागलेलं आहे आणि ह्याचा वासही अत्यंत सुंदर खमंग असा वास येत आहे। आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, हे पाणी आता गरम झालेलं आहे। आता हे पाणी थोडं थोडं करून जेवढ्या प्रमाणात आपल्याला हवं आहे व जेवढी घट्टसर पातळ डाळ तुम्हाला हवी असते किंवा तुम्ही घरी खाता त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी घालताना गॅस मंद आचेवर ठेवायचा नेहमी, जेणेकरून पाणी तुमच्या अंगावर उडणार नाही। आता व्यवस्थित हे मिश्रण आपण हलवून घेऊया। आता थोडीशी गॅसची आच आपण वाढवूया, जेणेकरून हे मिश्रण एकजीव व्हायला, एकत्र व्हायला आपल्याला थोडीशी मदत होईल। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं व याची एक छानशी उकळी आणायची। ह्याला आपण आता उकळी येईपर्यंत थांबायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनही यामध्ये पाणी घालू शकता। आमच्याकडे पातळ डाळ खातात, खूप घट्टसर खात नाही कोणी, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घालून घेतेय। आणि तसेही थोड्या वेळानंतर ही डाळ अजून दाटसर घट्ट होत जाते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण आम्ही थोडं जास्त वापरतो। आता याला एक छानशी उकळी आलेली तुम्ही पाहताय। मग आता या स्टेजला आपण यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान दिसते आणि याचा वासही अत्यंत सुंदर असा येत आहे। खूप खमंग वास येतो या डाळीचा। आता आपण डाळीला फोडणीसाठी तयारी करूया। तर एका फोडणीच्या भांड्यात आपण एक पळीभर तेल घेऊया व ते तेल गॅसवर गरम होण्यासाठी ठेवूया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण आता थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची। तुम्ही पाहताय मोहरी कशी तडतडतीये आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग आपण थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता घातल्यानंतर थोडंसं बाजूला सरकायचं, कारण कढीपत्ता अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यानंतर त्यामध्ये 3-4 लाल वाळलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या व ती फोडणी व्यवस्थित हलवायची, करपू द्यायची नाही। तुम्ही हवं तर गॅस बंदही करू शकता।
त्यानंतर ही फोडणी व्यवस्थित परतली तळली गेली की उचलायची आणि आपली जी डाळ आहे त्या डाळीवर आता आपण ही घालून घेणार आहोत। तुम्ही पाहालच ही फोडणी आता मी घेतली आहे आणि आपली जी डाळ आहे उकळती आहे त्या डाळीमध्ये ही फोडणी मी घालून घेतलेली आहे। एवढा सुंदर असा वास येतोय। आता यानंतर आपण झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं फक्त त्याचा वास त्या पूर्ण डाळीला जाऊ द्यायचा। त्यानंतर साजूक तूप तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही या डाळीमध्ये घालून घ्यायचं। हलवायचीही गरज नाही। पुन्हा तुम्ही पाहू शकता डाळ किती सुंदर दिसते।